नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भूगोलाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे की आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये जसं की हायकोर्ट भरती, बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये जे जागा निघालेल्या आहेत शिपाई, हमाल आणि लिपिक, याच्या आपण काय करणार आहोत आणि आणखीन आपण येणाऱ्या कंबाईनच्या एक्झाममध्ये पण हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर चला, वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. महाराष्ट्र पठाराची निर्मिती डॅश डॅशमुळे झाली आहे. पहिला प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र पठाराची निर्मिती डॅश डॅशमुळे झाली आहे. तर ती झालेली आहे भ्रंशमूलक उद्रेकामुळं महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. बघा, तर इथं आपण डायरेक्ट उत्तरं दिलेली आहेत. तर तुम्ही सर्व हे पाठ करून ठेवायची आहेत. प्रश्न दुसरा, वायव्येकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगेवर डॅश डॅश पठार तयार झालेलं आहे. बघा, इथं काय आहे, वायव्येकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगेवर तोरणमाळ पठार तयार झालेलं आहे. पुढचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कोणते डोंगर आहेत? बघा बरं, भामरागड डोंगर आहे, अस्तंबा डोंगर, खानापूर पठार, सासवड पठार. हे तर सासवड पठार पुण्याला आहे. खानापूर आणि जत ही पठार कुठं आहेत? तर तुम्ही सांगायचेच कमेंटमध्ये मला. अस्तंबा डोंगर कुठं आहे? भामरागड कुठं आहे? तर गडचिरोलीमध्ये आहे. भामरागड कुठं आहे? गडचिरोलीमध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, बालाघाट डोंगरावर डॅश डॅश पठार आहे. तर बालाघाट डोंगरावर अहमदनगरचं पठार आहे. पुढचा प्रश्न, टेबललँड या नावाने डॅश डॅश पठार प्रसिद्ध आहे. तर टेबललँड या नावाने पाचगणीचं पठार प्रसिद्ध आहेत. हे पाचगणीचं पठार सातारा येथे आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, तापी पूर्णा खोरे हा डॅश डॅशचा प्रदेश आहे. रुंद खोऱ्याचा आहे की खचदरीचा आहे की पूर्ववाहिनी की तणाव हालचालींचा प्रदेश? तर काय आहे? तर खचदरीचा प्रदेश आहे. डायरेक्ट तुम्हाला आन्सर दिलेला आहे. तुम्ही हे पाठच करून ठेवायचं आहे. यापैकी कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्हाला लगेच आला पाहिजे एक्झाममध्ये. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे म्हणे. तर कुणा? गोदावरी खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे. पुढचा प्रश्न, प्राणहिता नदीचे खोरे डॅश डॅश पसरलेले आहे. प्राणहिता नदीचे खोरे पूर्व महाराष्ट्रात पसरलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगर रांगांनी खोरे निश्चित झालेले आहे. बघा, पश्चिमेस सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वत, आणि पश्चिमेस काय आहे? सह्याद्री पर्वत, व पूर्वेस काय आहे? शंभू महादेव डोंगरांनी डॅश डॅश खोरे निश्चित झालेले आहेत. कुणाचं खोरं निश्चित झालेलं आहे? तर ते झालेलं आहे कृष्णाचं खोरं निश्चित झालेलं आहे. पुढचा प्रश्न, सासवड पठार, औंध पठार व खानापूर पठार डॅश डॅशच्या उंचवट्याच्या भागात आहेत. तर कुठं आहेत ते? शंभू महादेव डोंगर. सासवड पठार, औंध पठार व खानापूर पठार डॅश डॅशच्या उंचवट्याच्या भागात आहेत. तर ते कुठं आहेत? शंभू महादेव डोंगराच्या भागात आहेत. पुढचा प्रश्न, कोकणचा विस्तार उत्तरेस डॅश डॅश नदीपासून दक्षिणेस डॅश डॅश नदीपर्यंत आहे. बघा, कोकणचा विस्तार उत्तरेस डॅश डॅश नदीपासून दक्षिणेस डॅश डॅश नदीपर्यंत आहे. हा आपला कोकणचा भाग आहे. तर ह्याचा विस्तार ह्या इथं काय आहे आणि इथं कोणती नदी असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. कुठून कुठंपर्यंत? उत्तरेस कुठून आहे, दक्षिणेस कुठून? बघा, तर त्याचं उत्तर आहे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत पसरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा
डॅश डॅश होऊन कोकण किनारपट्टी निर्माण झालेली आहे. तर काय झालेला आहे तर प्रस्तरभंग झालेला आहे. काय झालाय तर प्रस्तरभंग झालेला आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश क्रियेचे अवशेष गरम पाण्याच्या रूपाने कोकणात आढळतात. कुठं तर काय आहेत ते ज्वालामुखी. ज्वालामुखी. प्रश्न काय आहे, डॅश डॅश क्रियेचे अवशेष गरम पाण्याच्या रूपाने कोकणात आढळतात. तर ज्वालामुखीचे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, कोकण एक सलग मैदान नाही तर डॅश डॅश आहे. कोकण एक सलग मैदान नाही तर डोंगर रांगांनी युक्त कमी उंचीचा सखल भाग आहे. डोंगर दऱ्यांनी युक्त कमी उंचीचा सखल भाग आहे कोकण. पुढचा प्रश्न, कोकण किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यालगत प्रदेशाची उंची काय होत जाते तर वाढत जाते. प्रदेशाची उंची काय होते असते, वाढत जात असते. पुढचा प्रश्न पहा, उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण डॅश डॅश आहे. काय आहे, अधिक खडकाळ व डोंगराळ आहे. बघा, उत्तर कोकण दक्षिण कोकण दोन कोकणचे दोन भाग पडतात. हे दोन, हे उत्तर कोकण, हे दक्षिण कोकण. तर काय म्हणलेलं आहे, उत्तर कोकणापेक्षा दक्षिण भाग कसा आहे, अधिक खडकाळ व डोंगराळ आहे. पुढचा प्रश्न, कोकणच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे याला डॅश डॅश असे म्हणतात. पूर्वेला, कोकणाच्या पूर्वेला, इकडं ह्या साईडला कोकणाच्या पूर्वेला काय म्हटलेलं आहे, जो डोंगराळ भाग आहे याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात वलाटी. आणि इकडं जो भाग आहे त्याला काय म्हणतात, खलाटी असे म्हणतात. कोकणची किनारपट्टी डॅश डॅश प्रकारची आहे तर ती रिया प्रकारची आहे. कोकणची किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टीवरील खडकात मालवण ते हर्णे दरम्यान डॅश डॅश आढळतात. तर सागरी गुहा आढळतात. काय आढळतात तर तिथं सागरी गुहा आढळतात. कोकणामधील जंजिरा डॅश डॅश आहे. तर काय आहे, सागरी किल्ला आहे. कोकणामधील जंजिरा हा सागरी किल्ला आहे. पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टीजवळ डॅश डॅश येथे खनिज तेल साठा सापडल्याने औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला आहे. तर मुंबई हाय येथे सापडलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, वसईची खाडी ही डॅश डॅश नदीवर आहे. तर ती कुठं आहे, उल्हास नदीवर आहे. कुठली खाडी तर वसईची खाडी. पुढचा प्रश्न, काजवी नदीवर डॅश डॅश खाडी आहे. काजवी नदीवर जैतापूर खाडी आहे. काजवी नदीवर जैतापूर खाडी आहे. पुढचा प्रश्न, दाभोळची खाडी डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर दाभोळची खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. खाड्यांवर सुद्धा प्रश्न येतात, कोणती खाडी कुठं आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सह्याद्री पर्वत डॅश डॅश आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सह्याद्री पर्वत समांतर आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे. किती आहे रे, 440 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांगेवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास त्याची उंची कमी कमी होत जाते. काय होतं, कमी कमी होत जात असते. पुढचा प्रश्न घ्या, सह्याद्री पर्वत पूर्वेकडून पाहिल्यास ती एक
काय दिसते? डोंगरांची रांग दिसते. डोंगरांची रांग असं वाटतं. सह्याद्री पर्वत पूर्वेकडून पाहिल्यास ती एक डोंगराची रांग वाटते. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वत नद्यांचा डॅश डॅश आहे. तर सह्याद्री पर्वत नद्यांचा जलविभाजक आहे. सह्याद्री पर्वत नद्यांचा जलविभाजक आहे. पुढचा प्रश्न पहा, सह्याद्री पर्वताच्या नद्यांच्या डॅश डॅश कार्यामुळे जलविभाजकाची स्थाने बदलली आहेत. अपक्षरण किंवा खनन कार्यामुळे जलविभाजकाची स्थाने काय झालेली आहेत? बदललेली आहेत. पुढचा प्रश्न, महाबळेश्वरला डॅश डॅश नदीचा उगम आहे. तर हा सर्वांनाच माहित आहे, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधील सर्वात उंच कळसुबाई शिखराचे भौगोलिक स्थान डॅश डॅश जवळ आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हिडिओ आपल्याला लास्टपर्यंत पाहायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. महाराष्ट्रामधील सर्वात उंच कळसुबाई शिखराचे भौगोलिक स्थान इगतपुरी जवळ आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात नाशिकच्या उत्तरेस दुसऱ्या क्रमांकाचे डॅश डॅश शिखर आहे. तर साल्हेर हे बघा ट्रिक आहे. शिखर उतरत्या म्हणजे चढत्यापासून उतरता किंवा उतरतापासून चढत्या म्हणजे कसं बघा, वरपासून खाली. कसा मी हसतो रात्र हसता अशी ट्रिक आहे. कसा मी हसतो. कळसुबाई सा म्हणजे साल्हेर कसा आहे 2 नंबरला आहे. पुढचा प्रश्न, चिखलदरा शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ते आहे अमरावती. चिखलदरा शिखर अमरावती जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश जवळील पाचगणी व महाबळेश्वर प्रसिद्ध घाटमध्ये आहेत. तर त्याचं उत्तर आहे सातारा. पुढचा प्रश्न घ्या, कर्नाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर तो कुठं आहे? रायगड येथे आहे. कर्नाळा किल्ला रायगड येथे आहे. पुढचा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यात डॅश डॅश आहे. तर काय आहे? हरिश्चंद्रगड हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश घाट आहे. पुणे सातारा महामार्गावर काय आहे रे? खंबाटकी घाट आहे. पुढचा प्रश्न, आंबा घाट डॅश डॅश मार्गावर आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरी या मार्गावर आंबा घाट आहे किंवा आंबा घाट या मार्गावर आहे. बघा, असेच महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये याचा फायदा घ्या. धन्यवाद.